मवियाच्या एकीला काँग्रेसकडून सुरुंग, शिवसेना बीटी विरोधात 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरोधात एका ठिकाणी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत। महाराष्ट्राच्या राजकारणात सागर बंगला झालाय नवा सत्ता केंद्र। महायुतीची रणनीती फडणवीसांकडून निश्चित। सागरवरून नितेश राणे आणि बच्चू कडूंमध्ये आरोप प्रत्यारोप। प्रकाश आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा। तिसऱ्या आघाडीला जनाधार मिळणार नसल्याचा महाविकास आघाडीचा दावा। तिसऱ्या आघाडीचा ना नफा होणार ना तोटा, महायुतीचा निर्धार। अमरावती लोकसभेत चौरंगी लढत होणार। नवनीत राणांविरोधात प्रहारच्या दिनेश बुब यांची रिंगणात उडी। विजय शिवतारेंच्या बंडोबाचा थंडोबा। बारामतीतून माघार घेणार असल्याचं शिवतारेंचं सूचक वक्तव्य। हर्षवर्धन पाटील यांची ही समन्वयाची भूमिका। रामदास आठवलेंनाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची अडचण। नव्या दोस्तामुळे आरपीआयवर अन्याय झाल्याची आठवलेंची खंत। श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार तर साताऱ्यासाठी सुनील माने, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत। महायुतीच्या उदयनराजेंना महाविकास आघाडीकडून कोण देणार टक्कर याकडे लक्ष। हेमंत गोडसेंना कामाला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। गोडसेंच्या दाव्यानं महायुतीत पुन्हा जुंपण्याची शक्यता। बॉलिवूड अभिनेता गोविंदाला लोकसभेसाठी संधी, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना काय हिणवलं जातं, अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला। बुलढाण्यात प्रतापराव जाधवांविरोधात संजय गायकवाडांची बंडखोरी कायम। उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास संजय गायकवाडांचा नकार। मराठा समन्वयक विनोद साबळे रिंगणात। मावळ मतदारसंघातून मराठा उमेदवार निवडणूक लढणार। खोपोलीतील मराठा समाजाच्या बैठकीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।